आहोत। यापूर्वी आपण कशाचा अभ्यास केला होता? सविनय कायदेभंग चळवळीच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला होता आणि आता आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? सविनय कायदेभंग चळवळीचा अभ्यास करायचा आहे। आणि आपण बघितलं होतं की काँग्रेसने आता 1 वर्षाचं अल्टिमेटम दिलं होतं कुणाला? ब्रिटिशांना। तर मग आता या 1 वर्षाच्या नंतर इंग्रजांनी काय केलं होतं? भारताला वसाहतीचं जे स्वराज्य होतं किंवा वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य होतं ते दिले नव्हतं। त्यामुळे पुढे मग 1 वर्षानंतर एक अधिवेशन झालं। त्या अधिवेशनाचं नाव आहे लाहोरचं अधिवेशन आणि हे खूपच प्रसिद्ध अधिवेशन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आता या अधिवेशनाचा जे अध्यक्ष आहे ते जवाहरलाल नेहरूंना बनवलं गेलं। मग कुणाच्या म्हणण्यानुसार? तर गांधीजींच्या म्हणण्यानुसार किंवा गांधीजींच्या इच्छेनुसार जवाहरलाल नेहरूंना अध्यक्ष बनवण्यात आलं। ज्या 18 प्रांतिक कमिट्या होत्या काँग्रेसच्या त्यापैकी 15 कमिट्यांनी याला विरोध केला होता, तरी सुद्धा गांधीजींनी कोणाला अध्यक्ष बनवलं? जवाहरलाल नेहरूंना। यामागं जे कारण होतं ते काय होतं? तर देशाचं जे नेतृत्व आहे ते आता तरुणांच्या खांद्यावर देण्यासाठी गांधीजींनी नेहरूंना अध्यक्ष बनवलं होतं। आता या अधिवेशनात काही महत्त्वाचे निर्णय पास करण्यात आले, तर ते आपल्याला महत्त्वाचे आहे। जे महत्त्वाचे ठराव होते ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। तर या अधिवेशनातील पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे की भारतासाठी वसाहती अंतर्गत स्वराज्य हा जो काँग्रेसचा निर्णय होता तो बदलून आता आपण पूर्ण स्वातंत्र्याचा किंवा पूर्ण स्वराज्याचा ठराव जो आहे तो पास केला। आता आपल्याला वसाहती अंतर्गत स्वराज्य पाहिजे नव्हतं। वसाहती अंतर्गत स्वराज्यामध्ये काय फरक असतो किंवा पूर्ण स्वातंत्र्यामध्ये काय बदल असतो? जसं आता आपला देश आहे तो कसं आहे? पूर्ण स्वातंत्र्य उपभोगत आहे। आणि वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य म्हणजे काय? तर मुख्य काही 3-4 विषय असतात जे ब्रिटिशांच्या ताब्यात असतात। जसं की ब्रिटिशांचा भारताचा जो प्रमुख असेल तो गव्हर्नर जनरल असेल, त्यानंतर परराष्ट्र खातं, अर्थ मंत्रालय, त्याचबरोबर इतर जे प्रमुख विदेश नीती जे असतात ते ब्रिटिशांना ठरवायचे अधिकार असते। तर असे काही महत्त्वाचे विषय वसाहती अंतर्गत स्वातंत्र्यामध्ये ब्रिटिशांच्या हातात असते। तर मित्रांनो, आपण आता काय केलं? ब्रिटिश वसाहती अंतर्गत स्वातंत्र्याऐवजी काँग्रेसनं आता तिची प्रमुख मागणी कशाला बनवलं? पूर्ण स्वातंत्र्याला बनवलं। त्यानंतर गोलमेज परिषदा होणार होत्या। यापूर्वी आपण बघितलं होतं आयर्विनने जी दिवाळी घोषणा केली होती त्यामध्ये गोलमेज परिषदा घेण्याचं ठरवलं होतं। तर या गोलमेज परिषदांवर काँग्रेस आता पूर्णपणे बहिष्कार घालणार होती। त्यानंतर पुढील आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात होणार होती आणि या अधिवेशनामध्ये या ठरावाला मंजुरी देण्यात आली। त्याचबरोबर 26 जानेवारी 1930 हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून निश्चित करण्यात आला। तर स्वातंत्र्याआधी जो भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन होता तो किती तारखेला होता किंवा कधी होता? जर असा प्रश्न आला तर तारीख आहे 26 जानेवारी 1930। काय? 26 जानेवारी 1930। तर लक्षात ठेवायचे आहे। आता यानंतर पुढे काय घडामोडी झाल्या? तर हे अधिवेशन झाल्यानंतर 31 डिसेंबर 1929 ला जवाहरलाल नेहरूंनी रावी नदीच्या काठावर तिरंगी झेंडा फडकवला आणि पुढे जाऊन 26 जानेवारी 1930 ला भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला। ढोल ताशे वाजले गेले आणि या ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वातंत्र्य दिन साजरी झाला आणि इथून पुढं जो प्रत्येक स्वातंत्र्य दिन आहे तो 26 जानेवारीला साजरी झालेला आहे। आणि मग पुढे जेव्हा भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला त्यानंतर 26 जानेवारी या तारखेचं महत्त्व म्हणून आपण त्याला प्रजासत्ताक दिन बनवलेला आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। घटनेचा स्वीकार आपण 26 नोव्हेंबरला केला, पण तिची अंमलबजावणी आपण 26 जानेवारी 1950 पासून केलेली आहे। त्यामुळे आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। या आपण अशी रँडम तारीख उचललेली नाहीये, तिच्या मागे काहीतरी कारण आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। त्यानंतर या स्वातंत्र्याचं महत्त्व म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी मुंबईमध्ये असताना यांनी जो तिरंगी झेंडा फडकवला तर यांना जे पोलीस होते त्यांनी मारहाण केली, परंतु यांनी झेंडा हा खाली ठेवला नव्हता। म्हणजे यांनी जो स्वातंत्र्याचा बिगुल आहे तो वाजवायला सुरुवात केली होती, आपल्याला असं म्हणता येईल। आता आपण असहकार चळवळ बघितली होती तेव्हा तिचा एक कार्यक्रम बघितला होता आणि मग त्या कार्यक्रमाची नंतर अंमलबजावणी करण्यात आली होती। तसंच सविनय कायदेभंग चळवळीचा पण एक विशिष्ट कार्यक्रम होता, जसं की कायद्यांचा बहिष्कार करणे, जे कायदे होते वेगवेगळे त्यांचा बहिष्कार करणे, मिठाचा कायदा, जंगल कायदा, मी तर लिहूनच देतो, मिठाचा कायदा, जंगल कायदा, कर कायदा,
यांचा काय करणे, बहिष्कार करणे. त्याचबरोबर विदेशी वस्तूंचा बहिष्कार करणे. मग विदेशी वस्तूमध्ये प्रमुख वस्तू काय होती, कपडे, कपड्यांचा बहिष्कार करणे. त्यानंतर पदव्या आणि नोकऱ्यांचा बहिष्कार करणे, हे आपण असहकार चळवळीमध्ये सुद्धा बघितलं होतं. त्यानंतर सरकारी शाळांचा बहिष्कार करणे. मग सरकारी शाळांचा बहिष्कार केल्यानंतर आपण काय करणार आहे, राष्ट्रीय शाळांची स्थापना करणार आहे. इथं पण ज्या विदेशी वस्तूंचा बहिष्कार केल्यानंतर आपण काय करणार आहे, स्वदेशीला चालना देणार आहे. त्यानंतर सरकारला कर न देणे. आता ही जी तरतूद आहे ही असहकार चळवळीमध्ये स्वीकारण्यात आली नव्हती, मात्र ती सविनय कायदेभंग चळवळीमध्ये स्वीकारण्यात आली. असहकार चळवळीमध्ये काय म्हटलं होतं या तरतुदीविषयी, की आम्ही पुढे जाऊन स्वीकारू शकतो. आणि ही जेव्हा असहकार चळवळीमध्ये स्वीकारण्यात आली तेव्हा चौराचौरीची घटना घडली होती. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर सरकारला कर न देणे ही तरतूद प्रामुख्याने सविनय कायदेभंग चळवळीमध्ये स्वीकारण्यात आली होती. तर हा थोडक्यात जो आहे तो सविनय कायदेभंग चळवळीचा कार्यक्रम आहे. आणि आता याची अंमलबजावणी करायची होती. आता या चळवळीच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की गांधीजींनी काय केलं होतं, जो मधला काळ होता असहकार चळवळ तर सविनय कायदेभंग चळवळ, हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, त्याचबरोबर जे अस्पृश्य लोक होते त्यांना समोर आणण्याचे प्रयत्न गांधीजींनी केले होते. त्यांचं वृत्तपत्र होतं हरिजन. गांधीजींनी अस्पृश्यांना हरिजन म्हणणं सुद्धा सुरू केलं होतं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर महिलांमध्ये जागृती पसरवण्याचं काम जे आहे ते महात्मा गांधीजींनी केलेलं आहे. परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वप्रथम जी राष्ट्रीय चळवळ आहे त्या चळवळीमध्ये महिलांना प्रथमतः कोणी आणलं, तर त्याचं उत्तर असेल महात्मा गांधी. हे लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, पुढेही प्रश्न येऊ शकतो. आता यानंतर या गांधीजींच्या या प्रयत्नामुळं, या रचनात्मक कार्यक्रमामुळं काय झालं, जो महिलांचा वर्ग होता, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा वर्ग होता, त्याचबरोबर जे दलित होते, त्याचबरोबर जे भांडवलदार होते आणि जे समाजवादी लोक होते ते काय झाले, ते राष्ट्रीय चळवळीत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. तर गांधीजी कामामुळं राष्ट्रीय चळवळी आता जनतेची चळवळ बनली होती आणि सविनय कायदेभंग चळवळ जोरात आता सुरू होणार होती. तर मित्रांनो, आता सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात कशी झाली हे आपण बघू. तर आता गांधीजींनी काय ठरवलं, गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करायचं ठरवलं किंवा मिठाचा जो कायदा आहे तो मोडायचं ठरवलं. आपण बघू शकतो की कायद्याचा बहिष्कार करणे. मग आता गांधीजींनी काय केलं, सर्वसाधारण मिठाचा कायदा मोडणं ठरवलं. आता मीठच का, तर मीठ ही जीवनावश्यक वस्तू आहे, ती गरजेची. ती जर नसेल तर आपल्याला विविध आजार होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे. तर मग त्या काळी सरकार मीठ जे होतं त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात कर लावत होतं. आणि मीठ ही कर लावण्याची गोष्ट नाही. आज जर आपण बघितलं तर सर्वात जास्त स्वस्त वस्तू कोणती असेल तर मीठ भेटतं आपल्याला, सगळ्यात जास्त स्वस्त भेटतं. तर मित्रांनो, त्या काळी सरकार जे काय करत होतं, मिठावर कर लादत होतं. आणि याला विरोध म्हणून गांधीजींनी आयर्विनला एक लेटर लिहिलं, त्याला म्हणे की मिठावर कर लावू नको. तर आयर्विनने याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यासाठी यालाच हत्यार म्हणून यूज केलं. त्यांनी परत आयर्विनला एक पत्र पाठवलं की मी मिठाचा कायदा मोडणार आहे. पण आयर्विनला वाटलं की मीठ इतकं ते डोक्यात नाही आलं की गांधीजी काय करू शकते आणि काय नाही. परंतु तेव्हाही गांधीजीला त्याने काही सिरियसली घेतलं नाही. मग आता गांधीजींनी काय केलं, गांधीजींनी एक योजना बनवली. त्यांनी गुजरातमधील दांडी या गावाची निवड केली जे समुद्राच्या कडेला होतं. आणि मग या ठिकाणी जाऊन त्यांनी काय केलं, मिठाचा जो कायदा आहे मीठ हातात उचलून तो मोडायचा त्यांनी असं ठरवलं. मग आता त्यांनी काय केलं, साबरमती आश्रमामधून आपले जे 78 विश्वासू सहकारी होते त्यांना सोबत घेतलं. त्यामध्ये काही महिला होते, जसं प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल सरोजिनी नायडू, मिठूबेन पेटीट, त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्रातील एकमेव महिला सांगता येईल अवंतिकाबाई गोखले. तर या विश्वासू सहकाऱ्यांना घेऊन आता ते दांडीकडे निघाले. आता दांडीचं अंतर किती होतं साबरमतीच्या आश्रमापासून, 385 किलोमीटर. इथं मी तुम्हाला मैलामध्ये पण दिलेले, काही पेपरमध्ये मैल विचारले किती मैल अंतर होतं, तर 280 मैल. तुम्ही दोन्ही तर कन्फ्यूज नाही व्हायचे. 280 मैल म्हणजेच 385 किलोमीटर. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता गांधीजी निघाले. गांधीजी 24 दिवसानंतर कुठे पोहोचले, दांडी या ठिकाणी पोहोचले. किती दिवसानंतर, 24 दिवसानंतर. ते 12 मार्च 1930ला साबरमती आश्रमातून निघाले आणि 5 एप्रिल 1930ला ते दांडी या ठिकाणी पोहोचले. आणि 6 एप्रिल 1930ला त्यांनी मीठ उचलून मिठाचा कायदा काय केला,
मोडला. आता हे जेव्हा साबरमती आश्रमामधून निघाले होते आणि जेव्हा दांडीमध्ये पोहोचले तर ते काय सरळ 78 जण चालत गेले का किंवा कुणाच्या बाकीच्या लोकांना काही वाटलं नाही का? तर असं नाही. गांधीजी थांबत थांबत गेले. 24 दिवस त्यांची ही आयडियाच होती. 24 दिवस ते काय केलं त्यांनी लोकांमध्ये जागृती पसरवली, ठिकठिकाणी भाषणं दिली. त्यांना या 78 जणांना इतके लोक जुळाले की शेवटी जेव्हा ते दांडीमध्ये पोहोचले तर हजारो लोकांचा समुदाय हा दांडी या ठिकाणी पोहोचलेला होता. मग यांनी आपण बघितलं की 6 एप्रिल 1930 ला मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला आणि पूर्ण भारतामध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. सविनय कायदेभंग आपल्याला नावातूनच समजेल या चळवळीमध्ये काय होणार होतं, म्हणजे कायद्याचा भंग होणार होता. या चळवळीमध्ये काय होणार होतं? कायद्याचा भंग होणार होता. मग आता पुढे जाऊन 6 मे 1930 ला गांधीजींना अटक करण्यात आली. आता गांधीजींनी हा जो मिठाचा सत्याग्रह सुरू केला होता तो इतर ठिकाणीही सुरू झाला आणि तो कशा प्रकारे झाला हे आपण बघू. तर आता गांधीजींनी काय विचार केला, आपण इथला तर मिठाचा सत्याग्रह केलेला आहे दांडीचा सक्सेसफुल. आता आपल्याला 21 मेला काय करायचं? 21 मेला धारासना येथील जे मिठाचं जे कारखाना होता किंवा जे मिठाचा डेपो होता तो आपल्याला आता काय करायचा आहे? त्या ठिकाणी जाऊन सत्याग्रह करायचा आहे. मग गांधीजींना सत्याग्रह करण्यापूर्वीच त्यांची तारीख ठरली होती 21 मे, पण यांना अटक केली 6 मेला. मग आता गांधीजींचा जो सत्याग्रह आहे तो पूर्ण देशभर पसरल्यामुळं इंग्रज आता जागृत झाले आणि त्यांनी गांधीजींना अटक केली होती. मग आता गांधीजींना अटक केली म्हणून काय झालं तर त्यांच्या ज्या पत्नी होत्या कस्तुरबा गांधी त्या समोर आल्या. मी करते म्हणे धारासना येथे सत्याग्रह. मग त्या समोर आल्यानंतर त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर सरोजिनी नायडू समोर आल्या. सरोजिनी नायडू नंतर मौलाना अबुल कलाम आझाद. त्यानंतर मग त्यांचे जे मित्र होते इमाम साहेब. आता इमाम साहेब कोण आहे तर दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी जेव्हा लढा दिला होता तेव्हा ते त्यांच्यासोबत होते. आणि त्यांच्यानंतर मग मणिलाल गांधी गांधीजीचे स्वतःचे पुत्र या लढ्यात सहभागी झाले होते. तर अशा प्रकारे हा जो लढा होता धारासनाचा जो सत्याग्रह होता त्याने एक लढ्याचे रूपांतर धारण केले होते आणि हा अहिंसेच्या मार्गाने दिला जाणारा लढा होता. यामध्ये एकूण 2000 सत्याग्रहींचा समावेश झाला होता किंवा 2000 सत्याग्रही सहभागी झाले होते. मग हा जो सत्याग्रह चालवणारे हे जे नेतृत्व होतं सरोजिनी नायडू, मौलाना अबुल कलाम आझाद, कस्तुरबा गांधी, इमाम साहेब, तर यांनी काय केलं होतं, यांनी या 2000 जणांना विशिष्ट तुकड्यामध्ये संघटित केलं होतं आणि प्रत्येक तुकडी समोर जायची मिठाचा कायदा मोडण्यासाठी. त्या तुकडीला पोलीस मारहाण करायचे. मग ती तुकडी मागे यायची, मागची तुकडी समोर जायची. तर अशा प्रकारे एक एक तुकडी समोर जायची आणि जी जखमी झालेली तुकडी ती मागे येऊन त्यांना काय दिलं जायचं? औषध उपचार दिले जायचं. आणि मग परत या औषध उपचार दिलेली तुकडी परत समोर जायची, परत पोलिसाचा ते मार खायचे. अशा प्रकारे हा सत्याग्रह तुकडी तुकडीने चालू होता आणि बरेचसे जे विदेशातील रिपोर्टर आहे हा सत्याग्रह बघण्यासाठी आले होते आणि या सत्याग्रहाचं जे कौतुक आहे ते विदेशातील रिपोर्टर्सनी आपल्या वर्तमानपत्रात केलेलं आहे. त्यामुळं हा सत्याग्रह जगप्रसिद्ध आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढे तामिळनाडूमध्ये सत्याग्रह सी राजगोपालचारींनी केला. तर यांनी काय केलं, तामिळनाडूमधील जे त्रिचिनापल्ली आहे तर त्यापासून जे बेदरण्य आहे किंवा त्याला आपण वेदरण्यम असं म्हणतो तर इथपर्यंत त्यांनी जो सत्याग्रहाचा जो मोर्चा होता तो काढला होता. त्यानंतर जे केरळ आहे, केरळमध्ये के केप्पलन यांनी सत्याग्रह घडवून आणला होता. त्यांनी कालिकत बंदरापासून कायानूर पर्यंत जो मोर्चा आहे तो काढला होता. त्यानंतर ओडिसामध्ये गोपालबंधू चौधरी यांनी ओडिसाच्या किनारपट्टीवर मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला होता. त्यानंतर पटना येथे अभिकांत सिन्हा यांनी नकास तलावमध्ये मिठाचा कायदा मोडला होता. तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, धारासना सत्याग्रह तर महत्वाचा आहे पण बाकीच्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण परीक्षेमध्ये जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं तमिळनाडू, केरळ, ओडिसा, पटना आणि हे तुम्हाला नेतृत्व जे राजगोपालचारी, के केप्पलन, त्याचबरोबर गोपाळबंधू चौधरी, अभिकांत सिन्हा तर हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे के केप्पलन यांना काय म्हटलं जातं, दक्षिणेचे गांधी. काय म्हटलं जातं यांना, दक्षिणेचे गांधी. त्यानंतर खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सरहद्द गांधी. हे गांधीचे जे कार्यकर्ते होते त्यांना वेगवेगळे नावं लोकांनी दिले होते. के केप्पलन काय होते, गांधीजीचे पक्के पुरस्कर्ते होते, त्यामुळे त्यांना दक्षिणेचे गांधी म्हणून ओळखले जातं कारण केरळ भारताच्या दक्षिणमध्ये. त्यानंतर वायव्य सरहद्द प्रांत या ठिकाणी गांधीजीची विचारसरणी ती पोहोचवायचं काम खान अब्दुल गफार खान करत होते, त्यामुळे त्यांना
सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, कारण परीक्षेमध्ये यावर प्रश्न येऊ शकतो. आता मुंबई या ठिकाणी पण मिठाचा सत्याग्रह झाला होता. या ठिकाणी गांधीजींनी 7 जणांची तुकडीची नेमणूक केली होती आणि यामध्ये 2 महिला होत्या. एक म्हणजे अवंतिकाबाई गोखले आणि दुसरे म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय. तर या 2 महिलांनी या ठिकाणी जो सत्याग्रह आहे तो केला होता. कमलादेवी चट्टोपाध्यायांनी काय केलं, स्टोव असतो ना आपला, तर त्या स्टोववर मीठ तयार केलं होतं समुद्राचं पाणी घेऊन. आणि मग ते मीठ तयार करता करता पोलिसांनी त्यांना मारहाण केली. तरी त्यांनी ते मीठ घेतलं, पुण्यामध्ये टाकलं आणि त्या काळचं जे मुंबईचं उच्च न्यायालय होतं त्या न्यायालयासमोर गेल्या आणि त्या न्यायाधीशांना म्हटल्या की हे स्वातंत्र्याचं मीठ विकत घेता का. काय म्हटलं त्या, हे स्वातंत्र्याचं मीठ तुम्ही विकत घेता का. तर त्या असं सरळ कुणाला म्हटलं, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वडाळा, मालवण, शिरोडा आणि दहीहंडा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्यात आलेला आहे आणि ही गोष्ट आपण महाराष्ट्राच्या इतिहासात अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, आता यानंतर आपण पुढील जो सत्याग्रह आहे तो पेशावरचा सत्याग्रह किंवा वायव्य सरहद्द प्रांतामध्ये झालेला जो सत्याग्रह आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याला प्रामुख्याने पेशावरचा सत्याग्रह म्हणून ओळखलं जातं. तर पेशावरचा सत्याग्रह विषयी आपण अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला खान अब्दुल गफार खान विषयी जाणून घ्यावं लागेल. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर यांचं एक दुसरं नाव आहे बादशाह खान म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं, बादशाह खान. मग आता यांची एक संस्था होती, यांनी एक संस्था स्थापन केली होती, तिचं नाव आहे खुदा-ई-खिदमतगार. काय नाव हिचं, खुदा-ई-खिदमतगार म्हणजे देवाचं ऐकणारे असं आपण म्हणू शकतो किंवा देवाची सेवा करणारे, खुदा-ई-खिदमतगार. त्यानंतर यांचं एक मासिक पण होतं, त्याचं नाव होतं पख्तून. काय नाव होतं त्याचं, पख्तून. आणि यांची ही जी संस्था होती खुदा-ई-खिदमतगार, तिचे जे सदस्य होते त्यांना लाल डगलेवाले असं संबोधलं जायचं. काय म्हटलं जायचं, ते लाल टोप्या घालायचे म्हणून त्यांना लाल डगलेवाले असं म्हटलं जायचं. तर आता या संस्थेने काय केलं, पेशावरमध्ये जे पठाण लोक राहत होते या पठाण लोकांना सोबत घेऊन सत्याग्रह सुरू केला आणि या सर्व जणांनी 10 दिवसांसाठी पेशावर शहरच आपल्या ताब्यात घेऊन टाकलं. आणि मग पेशावर शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं, एक गढवाल पलटण होती, फलटण म्हणू आपण तिला, तर या गढवाल फलटणीला बोलवलं. कशासाठी, पेशावर शहर सोडवण्यासाठी. आणि मग या फलटणीचे जे प्रमुख होते त्यांचं नाव होतं चंद्रसिंह ठाकूर. तर यांना काय सांगितलं की आता तुम्ही पेशावर शहर सोडून आणा. आणि ब्रिटिशांनी काय केलं, यांना हुकूम दिला की हे जे सत्याग्रही होते पेशावर मधील यांच्यावर गोळीबार करा. तर या चंद्रसिंह ठाकूर यांनी त्याला साफ इन्कार केला, म्हणजे मनाई केली की मी गोळीबार नाही करणार. काय, मी गोळीबार नाही करणार. मग असं म्हटल्यानंतर यांना पुढे जाऊन लष्करी न्यायालयाने कठोर शिक्षा केली होती. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पण काही सैन्यामधील लोकांना सुद्धा आता जी राष्ट्रीय चळवळ होती ती आपलीशी वाटत होती. हे याचं एक उदाहरण आहे. आता त्यानंतर एक 13 वर्षाची राणी होती जी नागालँड आणि मणिपूरची आहे. तर तिचं नाव आहे गेंडिन्यूल, राणी गेंडिन्यूल. तर हिनं काय केलं होतं, बंड केलं होतं. ही 13 वर्षाची होती. हिनं हेरका आंदोलन केलेलं आहे. तर हेरका आंदोलन केल्यामुळं तिला 1932 मध्ये अटक झाली आणि त्यानंतर तिची सुटका सुद्धा झाली 1937 ला. तर तिची सुटका करण्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचा मोठा हात होता आणि हिला पर्वत रांगांची मुलगी म्हणून ओळखले जातं. कोणाला, राणी गेंडिन्यूलला पर्वत रांगांची मुलगी म्हणून ओळखले जातं. त्यानंतर मित्रांनो, करबंदीची चळवळ आपण यात बघितली की एक जी तरतूद होती की कार्यक्रमामध्ये जी एक तरतूद होती कर न भरणे. तर ही करबंदीची चळवळ या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान चाललेली आपल्याला दिसून येते. ती कुठे चालली होती, तर बंगाल आणि बिहारमध्ये चौकीदार कर देण्यास साफ मनाई करण्यात आली होती. त्यानंतर गुजरात मधील जे बारडोली ठिकाण आहे या ठिकाणी महसूल बंदी, म्हणजे महसूल कर आम्ही देणार नाही. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये महसूल बंदी आणि खंडबंदी. उत्तर प्रदेशमध्ये काय महसूल बंदी पण होती, खंडबंदी पण होती. आता हे दोन्ही काय आहे, तर समजून घ्या, शेतकरी आणि जमीनदार यांचं जर नातं घेतलं तर शेतकरी जमीनदारांना काय देत होते, खंड देत होते आणि जमीनदार मग ब्रिटिशांना काय देत होते, महसूल देत होते. तर आता शेतकरी जमीनदारांना खंड देणार नाही आणि जमीनदार ब्रिटिशांना महसूल देणार नाही, अशी चळवळ जी आहे ती उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली. आणि जो जंगल सत्याग्रह आहे तो महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आला होता. त्याचा अभ्यास आपण जी महाराष्ट्रातील सविनय कायदेभंग चळवळ आहे त्यामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रासोबत कर्नाटक आणि मध्य प्रांतामध्ये सुद्धा जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. तर मित्रांनो, आपण सविनय कायदेभंग चळवळीचा अभ्यास केला. यानंतर आपल्याला सविनय कायदेभंग चळवळी दरम्यानच जी पहिली गोलमेज परिषद झाली होती तिचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे कराची अधिवेशन होतं, त्यामध्ये निर्णय घेण्यात येतो का आता आपण दुसऱ्या गोलमेज
गोलमेज परिषदेमध्ये सामील व्हायचं, मग त्यासाठी तात्पुरती सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करण्यात येते. त्यानंतर आपण दुसऱ्या गोलमेज परिषदेचा अभ्यास करू. त्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसची निराशा होते. गांधीजी एकमेव सदस्य म्हणून त्या ठिकाणी गेलेले असतात, पण तिथं काँग्रेसची निराशा झाल्यानंतर मग गांधीजी परत येतात आणि तिसरी गोलमेज परिषद मग होऊन जाते. तर मग तिसरी गोलमेज परिषदेचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर गांधी हा इर्विन करार झाला होता एक, तर त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजीमध्ये जो पुणे करार झाला होता त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि ह्या सर्व गोष्टी सविनय कायदेभंग चळवळी दरम्यानच झाल्या होत्या, किंवा जो सविनय कायदेभंग चळवळीचा जो दुसरा टप्पा आहे तो गांधीजी तिकडनं आल्यानंतर, म्हणजे कुठनं गोलमेज परिषदेवरून आल्यानंतर सुरू करण्यात आला होता. तर या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. हे आता जर तुम्हाला किचकट वाटत असेल तर आपण अभ्यासल्यानंतर सर्व गोष्टी सुरळीत, व्यवस्थित आणि समजायला सोप्या वाटतील. तर मित्रांनो, आपण सविनय कायदेभंग चळवळीचा अभ्यास करत आहोत. आणि आता आपण सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर सविनय कायदेभंग चळवळ सुरू असतानाच एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे सायमन कमिशनने त्याचा जो अहवाल आहे तो सादर केला. तो त्याने कधी सादर केला? 27 मे 1930ला, म्हणजे सविनय कायदेभंग जोरात सुरू असतानाच जो सायमन कमिशन आहे त्याने आपला अहवाल जाहीर केला. आणि त्या अहवालामध्ये जे वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यात फक्त कशाचा उल्लेख होता की आम्ही भारताला ज्या पुढील सुधारणा देणार आहे त्यासाठी गोलमेज परिषद घेऊ, आणि ती कुठे घेऊ तर इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी. त्यानंतर त्यात इतर कोणत्या तरतुदी होत्या ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीतून अभ्यासणं गरजेचं आहे. तर त्यातील पहिली तरतूद म्हणजे भारतासाठी एक संघराज्य असेल, आणि त्या संघराज्यामध्ये ब्रिटिशांचा जो प्रदेश आहे त्याचे प्रतिनिधी प्लस संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील. म्हणजे ब्रिटिश भारत प्लस संस्थानिक मिळून भारतासाठी एक संघराज्य निर्माण करण्यात येईल. त्यानंतर दुसरी तरतूद होती, प्रांतांना पूर्ण स्वायत्ता असेल, मात्र जे उर्वरित अधिकार असतील ते गव्हर्नरकडे असतील, म्हणजे गव्हर्नर प्रांतामध्ये प्रमुख असेल. त्यानंतर जे उच्च न्यायालय आहे ते भारत सरकारच्या नियंत्रणात राहील. आता सरकारच्या नियंत्रणात जर न्यायालय राहतील तर मग न्यायालय सर्व निर्णय सरकारला जे अपेक्षित आहे तेच देईल, सरकार विरोधात देईल का? तर नाही. तर ही तरतूद अतिशय चुकीची होती या अहवालामध्ये. त्यानंतर प्रांतिक कायदेमंडळाचा विस्तार करण्यात येईल. प्रत्येक सुधारणामध्ये कायदेमंडळाचा विस्तार झालेला आहे, त्यामुळे या तरतुदीला सुद्धा काही अर्थ नव्हता. त्यानंतर गव्हर्नर जनरलच्या कायदेकारी मंडळात गव्हर्नर जनरल काय करेल? स्वतः सदस्यांची नेमणूक करेल. ही तरतूद पण इतकी काही पॉवरफुल नव्हती. त्यानंतर सिंध व ओरिसा हे नवे स्वतंत्र प्रांत निर्माण करण्यात येईल. तर अशा ज्या तुटक-मुटक तरतुदी आहे या सायमन कमिशनने केल्या होत्या. मात्र भारतातील जे सर्व पक्ष होते, जे सर्व प्रमुख पक्ष होते, म्हणण्याचा अर्थ काय आहे? प्रमुख पक्ष. आपण तर बघितलं की पंजाबमधील युनियनिस्ट पार्टी आणि जी तमिळनाडूमधील जस्टिस पार्टी होती तिने यापूर्वी सायमन कमिशनला काय केलं होतं? सायमन कमिशनचा बहिष्कार न करता त्याचं स्वागत केलं होतं. तर भारतातील ज्या काही प्रमुख पार्टी होत्या, काँग्रेस, मुस्लिम लीग, तर यांनी काय केलं? हा जो अहवाल होता हा काय केला? पूर्णपणे फेटाळला. आता मग पुढे काय झालं? भारताचे जे व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन यांनी काय केलं? 9 जुलै 1930ला असं जाहीर केलं की येणाऱ्या नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये गोलमेज परिषद भरवण्यात येईल. आणि गोलमेज परिषद का भरवण्यात येईल? तर हा जो सायमन कमिशनचा अहवाल आहे यावर चर्चा करण्यासाठी आणि भारताला जे पुढील सुधारणा आम्ही देणार आहोत त्यावर चर्चा करण्यासाठी ही गोलमेज परिषद जी आहे ती भरवण्यात येईल, अशी घोषणा कोणी केली? आयर्विनने केली. मात्र गोलमेज परिषदेमध्ये सामील होण्यासाठी काँग्रेसचा संपूर्णतः नकार होता. म्हणजे काँग्रेस गोलमेज परिषदेमध्ये सामील होणार नव्हती. तरी सरकार आणि काँग्रेसमध्ये मध्यस्थी करण्याचा जो प्रयत्न आहे तो 2 व्यक्तींनी केला होता. त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक म्हणजे तेज बहादूर सप्रू आणि दुसरे M.R. जयकर. तर या दोघांनी काँग्रेस आणि जी सरकार होतं ब्रिटिश सरकार त्यामध्ये मध्यस्थीपणा करण्याचा प्रयत्न केला होता. आणि या दोघांनी मिळून काँग्रेसला मनवण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही गोलमेज परिषदेमध्ये सामील व्हा.
तर हा जो प्रयत्न आहे यांचा असफल राहिलेला आहे. कुणाचा? M.R. जयकर आणि तेज बहादूर सप्रू. आणि यांचा प्रयत्न असफल राहिल्यानंतर पहिली गोलमेज परिषद काँग्रेस विना 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 या कालखंडादरम्यान झालेली आहे. काय? या कालखंडादरम्यान पहिली गोलमेज परिषद झालेली आहे. तिचे उद्घाटन केले होते इंग्लंडचा जो पंचम जॉर्ज होता त्याने तिचे उद्घाटन केले होते. त्याचबरोबर तिचे अध्यक्ष होते तत्कालीन पंतप्रधान जे होते ब्रिटनचे रॅम्से मॅकडोनाल्ड. तर यांचं नाव लक्षात ठेवायचे. ह्या छोटे छोटे गोष्टी परीक्षेमध्ये विचारले जातात. तर रॅम्से मॅकडोनाल्ड वर यापूर्वी प्रश्न विचारला गेला होता की गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे आणि पुढेही विचारला जाईल. आणि पहिली जी गोलमेज परिषद होती तिला एकूण 89 जे प्रतिनिधी होते ते उपस्थित होते. आता हे प्रतिनिधी कुठून कुठून आले होते, तर यातील 16 प्रतिनिधी ब्रिटनमधील जे 3 राजकीय पक्ष होते त्यांचे होते. त्यानंतर भारतातील जे राजकीय पक्ष होते त्याचे 57 प्रतिनिधी या गोलमेज परिषदेला हजर होते, जी पहिली गोलमेज परिषद होती. यामध्ये काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नव्हता. त्याचबरोबर जे उद्योजक आहेत त्यांचाही एकही प्रतिनिधी या गोलमेज परिषदेला हजर नव्हता, कारण त्या काळात उद्योजकांचा जो सपोर्ट होता तो काँग्रेसला होता. हे यामागील कारण आहे. आता यानंतर संस्थानिकांचे सुद्धा 16 प्रतिनिधी या गोलमेज परिषदेला हजर होते. म्हणजे 16 32 आणि 57 मिळून 89 प्रतिनिधी इथे जमले होते. आता आपल्याला हे बघायचं आहे की भारतामध्ये वेगवेगळे गट होते, जसे की मुस्लिम, हिंदू, त्यानंतर इतरही गट होते जसे की युरोपियन. त्याचबरोबर आपल्याला इथे सांगता येईल कामगार, लिबरल फेडरेशन. त्याचबरोबर या गटांचे नेतृत्व कोणत्या नेत्यांनी केले होते या गोलमेज परिषदेत, आता आपल्याला हे अभ्यासायचं आहे. मी पहिले सांगितलं की काँग्रेस आणि भारतीय उद्योजकांच्या प्रतिनिधीचा यामध्ये सहभाग नव्हता. मात्र आता यानंतर जे आपण प्रतिनिधी बघणार आहोत ते विविध गटाचे आहे. जसं की मुस्लिमांचे जे प्रतिनिधी होते ते आगा खान तृतीय, त्याचबरोबर मोहम्मद अली जिना आणि त्यानंतर मोहम्मद शफी. मी मागे तुम्हाला चुकून मोहम्मद शमी सांगितलं होतं, त्यांचं नाव आहे मोहम्मद शफी, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून B.S. मुंजे, त्यानंतर M.R. जयकर हे हिंदूंचे प्रतिनिधी होते. त्यानंतर लिबरल फेडरेशनचे जे प्रतिनिधी होते ते होते तेज बहादूर सप्रू, C.Y. चिंतामणी आणि श्रीनिवास शास्त्री. यांचे नावं लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये जोडे लावायला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर डिप्रेस क्लास जे होते, जे अस्पृश्यांचे प्रतिनिधी होते ते कोण कोण होतं, तर B.R. आंबेडकर आणि R. श्रीनिवास हे दोघं अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेमध्ये हजर होते. आणि महिलांचे प्रतिनिधी कोण होतं, तर राधाबाई सुब्बारायन, बेगम जहान आरा शहानवाज. तर या महिलांच्या 2 प्रतिनिधी होत्या. आणि कामगारांचे प्रतिनिधी कोण होते, N.M. जोशी हे होते. तर या प्रतिनिधी आणि ते कोणत्या गटाचं प्रतिनिधित्व करत होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि हे सर्व प्रतिनिधी जे आहे ते पहिल्या गोलमेज परिषदेचे होते. यामध्ये फक्त काँग्रेस आणि उद्योजकांचे प्रतिनिधी सामील नव्हते, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर पहिल्या गोलमेज परिषदेचं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल. जिना जे होते त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. त्यानंतर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली आणि काँग्रेसची यामध्ये अनुपस्थिती होती. आता मग काँग्रेसची अनुपस्थिती असल्याने एक गोष्ट लक्षात घ्या की त्या काळी काँग्रेस भारतातील सर्वात जास्त लोकांचं प्रतिनिधित्व भारतामध्ये करत होती. आणि तीच जर राजकीय संस्था तेथे अनुपस्थितीत असेल किंवा तोच जर पक्ष त्या ठिकाणी नसेल तर भारतासाठी राज्यघटना कशा प्रकारे बनवली जाऊ शकते. भारतासाठी राज्यघटना कशी बनवली जाऊ शकते, तर आता हे इंग्रजांना समजून आलं. इंग्रजांना समजलं की जर भारतासाठी राज्यघटना किंवा कायदा करायची असेल तर काँग्रेसला गोलमेज परिषदेमध्ये आणणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण गोलमेज परिषद घेऊ शकत नाही किंवा भारतासाठी ज्या पुढील सुधारणा द्यायच्या आहे ते देऊ शकत नाही. यामुळं आता काँग्रेसला गोलमेज परिषदेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि जे रॅम्से मॅकडोनाल्ड होते यांनी अशी आशा केली की पुढील जी गोलमेज परिषद असेल त्यामध्ये काँग्रेस सहभागी होईल. मग आता यांची आशा खरं करून दाखवणं कुणाचं काम होतं, तर त्या काळी भारतामध्ये जे व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन हे त्यांचं काम होतं. मग आता त्यांनी काय केलं, तर त्यांनी गांधीजीला निमंत्रण दिलं की या आपण चर्चा करू. आणि त्यांच्याबरोबरच
जे एम.आर. जयकर होते आणि तेज बहादूर सप्रू होते, यांनी देखील दोघांनी प्रयत्न केले आणि या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं आणि 5 मार्च 1931ला गांधी आयर्विन चर्चा झाली. याला गांधी आयर्विन करार म्हणतात किंवा ही चर्चा दिल्लीमध्ये झाली आणि याला दिल्ली करार सुद्धा म्हणतात. तर मग आता या चर्चेतून जो करार अस्तित्वात आला तो गांधी आयर्विन करार आहे आणि या करारामध्ये ज्या काही गोष्टी गांधीजींनी मान्य केल्या किंवा आयर्विननी मान्य केल्या त्या गोष्टींचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. तर आयर्विनने सुरुवातीला काय काय मान्य केलं, कारण गरज कोणाला होती, आयर्विनला होती. कारण जे ब्रिटिशांचे पंतप्रधान होते त्यांनी आशा केली होती की आता काँग्रेस आली पाहिजे. त्या आशेचं प्रत्यक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी आयर्विनवर असल्यामुळं आयर्विनने बऱ्याचशा गांधीजींच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्या होत्या. पहिली मागणी होती की जे राजकैदी होते त्यांची सुटका केली जावी. मात्र अशाच राजकैद्यांची सुटका केली जाणार होती ज्यांनी अहिंसक मार्गाने चळवळ केली होती किंवा ज्यांच्यावर हिंसेचा गुन्हा नव्हता. त्यानंतर जमा न केलेले दंड जे होते ते माफ केले जावे. बऱ्याचशा चळवळीमध्ये काय व्हायचं, जे बरेचसे लोक होते त्यावर दंड आकारले जायचे, तर ज्यांनी दंड अजून जमा केला नव्हता त्यांचे माफ केले गेले होते. मात्र ज्यांनी ऑलरेडी जमा केला होता त्यांच्यासाठी यामध्ये काही तरतूद नव्हती. त्यानंतर तिसरी तरतूद, न विकलेल्या जप्त जमिनी परत करण्यात याव्या. आता ही तरतूद काय आहे, तर ब्रिटिश काय करायचे, बऱ्याचशा गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीची जमीन जप्त करून घ्यायची आणि ती दुसऱ्याला विकून टाकायची. तर मग अशा स्थितीमध्ये ज्या जमिनी ब्रिटिशांनी जप्त केल्या होत्या मात्र विकल्या नव्हत्या तर अशा जमिनी परत करण्यात आल्या. त्यानंतर ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता त्यांच्याबद्दल सौम्य धोरण काय करायचं होतं, ब्रिटिशांनी घ्यायचं होतं. त्यानंतर किनारी भागात, आता किनारी भागात जे लोक राहत होते त्यांनी स्वतःच्या वापरासाठी मीठ तयार करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला होता, विकण्यासाठी नव्हे बरं का, ही गोष्ट लक्षात घ्या, स्वतःच्या वापरासाठी. त्यानंतर आपत्कालीन अध्यादेश मागे घेण्यात यावे. आता अशी जेव्हा सिच्युएशन येते किंवा आज जर आपल्या देशावर काही संकट आलं तर आपण काय करतो, आणीबाणी लावतो. तेव्हा ब्रिटिशांवर काही संकट आलं तर ते काय करायचे, त्या आणीबाणी सारखे लष्करी कायदे लावायचे आणि अशा लष्करी कायद्यामध्ये किंवा अशी जी आणीबाणी असते तिच्यामध्ये सरकारला कायदे करण्यासाठी इतका टाइम नसतो, त्यामुळे सरकार काय करत असतं, अध्यादेश काढत असतं. त्या काळी अध्यादेश व्हाईसरॉय काढायचा, आज तो अधिकार राष्ट्रपतीला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर इत्यादी ज्या मागण्या आहेत त्या आयर्विनने मान्य केल्या, मात्र याने दोन मागण्या मान्य केल्या नव्हत्या. पहिली मागणी होती पोलिसांच्या दडपशाहीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली होती, ती काही मान्य झाली नाही. म्हणजे पोलिसांनी बऱ्याचशा ज्या लोकांवर दडपशाही केली होती आता त्या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली, मात्र ही मागणी आयर्विनने मान्य केली नाही. आणि दुसरी महत्वाची मागणी आहे ती मान्य झाली नाही. हिचं दुःख तर सर्वांना कायम राहील, ती म्हणजे भगतसिंह आणि जे त्यांचे जे साथीदार होते त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर काँग्रेसची अशी मागणी होती की त्या फाशीच्या शिक्षेचं जे रूपांतर आहे ते तुम्ही जन्मठेपेत करा, अशी काँग्रेसची मागणी होती. काँग्रेस म्हणत होतं की त्यांना डायरेक्ट माफ नका करू, त्यांच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करा. मात्र ही मागणी आयर्विनने मान्य केली नाही आणि यावरून मोठा विवाद आहे, त्यावर आपल्याला लक्ष नाही द्यायचं आहे. पण बरेचसे लोक असं म्हणतात की गांधीजींच्या मनात जर आलं असतं तर ते ही फाशी काय करू शकले असते, थांबवू शकले असते. हा डिबेटचा विषय आहे, तो बाजूला ठेवा. तर मग आता गांधीजींनी सुद्धा काही गोष्टी मान्य केल्या, त्या म्हणजे कोणत्या, तर पहिली गोष्ट होती सविनय कायदेभंग स्थगित करणे. आता गांधीजींनी काय केलं, सविनय कायदेभंग स्थगित करण्याची जी मागणी होती ब्रिटिशांची ती मान्य केली. त्यानंतर दुसरी मागणी अशी होती की गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसने सहभाग घ्यावा, तर ही मागणी सुद्धा कुणी मान्य केली, गांधीजींनी मान्य केली. तर या मागण्या ज्या आहे गांधीजींनी काँग्रेसच्या वतीने मान्य केलेल्या आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर पुढील जे अधिवेशन होतं काँग्रेसचं ते अधिवेशन आहे कराचीचं अधिवेशन, जे 29 मार्च 1931ला झालं होतं. आता हे अधिवेशन मार्च महिन्यात घेण्यात आलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. जे रेग्युलर अधिवेशन होतं ते डिसेंबरमध्ये होत असतं. आता या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि मग या अधिवेशनात काय करण्यात आलं, तर या अधिवेशनात 2 महत्त्वाच्या गोष्टी करण्यात आल्या होत्या, त्या जर बाजूला ठेवल्या या ठिकाणी तर हा टॉपिक आपल्याला समजेल. त्या 2 गोष्टी काय होत्या मी तुम्हाला रँडम सांगतो. एक म्हणजे जो मूलभूत हक्काचा
ठराव आहे तो आपण स्वीकारला होता. देशासाठी जी आर्थिक नीती होती ती कशी असावी याचा सुद्धा आपण याच्यासाठी एक समिती स्थापन करून तिचा स्वीकार केला होता. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट अशी होती की स्वराज्याची व्याख्या या अधिवेशनातच आपण स्वीकारली होती. आता या गोष्टी जर बाजूला ठेवल्या, आता या अधिवेशनात काय करण्यात आलं तर या अधिवेशनात गांधी आयर्विन जो करार आहे सुरुवातीला या कराराला मान्यता देण्यात आली. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधी सामील होतील या गोष्टीला मान्यता देण्यात आली. तर या दोन गोष्टी या अधिवेशनामध्ये मान्य करण्यात आल्या याच्याशी रिलेटेड बरं का. नाही तर मी तुम्हाला काँग्रेसच्या अधिवेशन ज्यावेळी शिकवलं होतं त्यावेळी जे इतर गोष्टी होत्या त्या शिकवल्या होत्या. आता यानंतर गांधीजी राजकुटाना, काय लक्षात ठेवायचं, राजकुटाना या जहाजाद्वारे लंडनला गेले. कोणत्या जहाजाद्वारे? राजकुटाना. आणि त्यांच्यासोबत गांधीजी एकमेव अधिकृत प्रतिनिधी म्हणून लंडनला गेले होते गोलमेज परिषदेमध्ये सामील होण्यासाठी. आणि ते काँग्रेसचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून गेले होते. मात्र त्यांच्यासोबत देवीदास गांधी, घनश्याम बिर्ला, महादेव देसाई, पंडित मदन मोहन मालवीय आणि मीराबेन, त्यांचं जे ओरिजिनल नाव आहे ते मेरी स्लाव आहे, तर इत्यादी लोक गांधीजींसोबत गेले होते. मग आता गांधीजी कशासाठी गेले होते? गोलमेज परिषद अटेंड करण्यासाठी. मग ही जी दुसरी गोलमेज परिषद झाली होती ती 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 दरम्यान झाली होती. आता दुसरी गोलमेज परिषद जी होती तिच्या आधी थोडी परिस्थिती बदललेली होती. युरोपमध्ये किंवा ब्रिटनमध्ये परिस्थिती जी होती ती बदललेली होती. कारण मजूर पक्ष जो होता त्या काळी रॅमसे मॅकडोनाल्ड हे जे होते हे मजूर पक्षाचे पंतप्रधान होते. मात्र मजूर पक्ष अल्पमतात आल्याने त्यांनी हुजूर पक्षासोबत राष्ट्रीय सरकार स्थापन केलं होतं. कोणतं सरकार स्थापन केलं होतं? राष्ट्रीय सरकार स्थापन केलं होतं. आणि राष्ट्रीय सरकार स्थापन करून त्यांनी व्हाईसरॉय चेंज केला होता. आयर्विनच्या जागी लॉर्ड विलिंग्टन या साम्राज्यवादी व्हाईसरॉयची नेमणूक करण्यात आली होती. आणि त्याचबरोबर एक कमजोर आणि प्रतिगामी भारत मंत्री तेथे नेमला होता. त्याचं नाव आहे सॅम्युअल होवर. त्याचबरोबर आता हुजूर पक्षामधील जे काही व्यक्ती होते जसं की विन्स्टन चर्चिल, तर हे व्यक्ती काय करत होते? यांना गांधीजी सोबत बोलायला आवडत नव्हतं. हा गांधीजींना देशद्रोही फकीर म्हणायचा. गांधीजींना देशद्रोही फकीर कोण म्हणायचा? विन्स्टन चर्चिल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि या गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांनी एक खेळ केला होता. तो म्हणजे असा की त्यांनी जे बहुतेक प्रतिनिधी बोलवले होते ते एक तर ब्रिटिशांना एकनिष्ठ होते, नाहीतर संधिसाधू होते, नाहीतर सांप्रदायिक होते किंवा जमीनदार होते. असा ब्रिटिशांना जो एकनिष्ठ वर्ग होता त्या वर्गाचे प्रतिनिधी या ठिकाणी बोलवण्यात आले होते. आता आपण या ज्या दुसऱ्या गोलमेज परिषद आहे तिचा अध्यक्ष कोण होतं? तर तेच होते, रॅमसे मॅकडोनाल्डच होते. या गोलमेज परिषदेमध्ये 107 प्रतिनिधीचा समावेश होता. यापूर्वीच्या गोलमेज परिषदेमध्ये 89 प्रतिनिधी होते, हे आपण बघितलं होतं. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या, पूर्वीच्या गोलमेज परिषदेमधील जे प्रतिनिधी आहे त्यांचाच या ठिकाणी सहभाग होता. फक्त काही नवीन प्रतिनिधी जे आहे त्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. जसं की काँग्रेसचे प्रतिनिधी होते महात्मा गांधी आणि ते अधिकृत प्रतिनिधी होते. मात्र ब्रिटिशांनी त्यांच्यासोबत मदन मोहन मालवीय आणि रंगास्वामी अय्यर यांना सुद्धा बोलवलं होतं. त्याचबरोबर महिलांच्या प्रतिनिधीमध्ये सरोजिनी नायडू यांची भर पडली होती. म्हणजे या पहिले जे दोन होत्या त्या होत्या, फक्त सरोजिनी नायडू ऍड झाल्या होत्या. त्यानंतर NM जोशी सोबत कामगारांची प्रतिनिधी म्हणून V गिरी यांची भर पडली होती. आणि त्यानंतर उद्योजकांच्या प्रतिनिधीचा पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये समावेश नव्हता. आणि आता दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तम ठाकूरदास या दोघांनी गोलमेज परिषदेमध्ये सहभाग नोंदवला होता. आता या गोलमेज परिषदेचं वैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचं झालं तर अल्पसंख्याकाचे जे प्रश्न आहे आणि इतर जे अल्पसंख्याक होते त्या सर्वांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. काय केली? या सर्वांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. मग आता गांधीजींना राग आला. पहिले तर मुस्लिम लीगला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आणि फोडा आणि झोडाची नीती अवलंबण्यात आली होती इंग्रजांकडून. आणि आता तर सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे होते, म्हणजे भारताचे तर यांना तुकडेच करायचे होते. म्हणून गांधीजी काय म्हणे की बाकीचे जे प्रतिनिधी आहे ते भारताचे प्रतिनिधी नाही, फक्त काँग्रेसचा प्रतिनिधी मी आहे, ते माझ्याशी चर्चा करा, असं गांधीजींचं मत होतं. यावर गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये विवाद झाला आणि आंबेडकरांचं म्हणणं होतं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, अस्पृश्यांना. गांधीजी म्हणे नाही, ते हिंदूमध्येच मोडतात. आणि यावरून वाद झाला. आता या वादानंतर आंबेडकर म्हणे
की तुम्ही भारतातून मला तार पाठवा. भारतातील लोकांना, भारतातील अस्पृश्यांना त्यांनी आवाहन केलं की जनता वृत्तपत्रामार्फत तुम्ही मला तार पाठवा. आणि यांना पहिली तार साताऱ्याच्या द्रौपदीबाई शिंदे यांनी पाठवली होती. मग आता ही गोलमेज परिषद होती, ही संपली आणि ही संपताना 3 गोष्टी जाहीर करण्यात आल्या. पहिली गोष्ट होती सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांत जो आहे तो नवीन निर्माण केला जाणार होता. दुसरी गोष्ट होती भारतीय सल्लागार समिती, त्याचबरोबर इतर 3 समित्या, मताधिकार, वित्त आणि संस्थानिक समिती स्थापन केल्या जाणार होत्या. आणि तिसरी गोष्ट होती की भारतामध्ये जर एकमत झाले नाही तर आम्ही या अल्पसंख्याकांचा जो प्रश्न होता या गोलमेज परिषदेमध्ये निर्माण झालेला, यावर सोल्युशन म्हणून जातीय निवाडा जाहीर करू. त्याचबरोबर गांधीजी जेव्हा भारतात परतले तेव्हा अस्पृश्यांनी त्यांना गिरगाव चौपाटीवर काळे झेंडे दाखवले होते आणि वीरा शिंदे यांनी आंबेडकरांच्या विरोधात अस्पृश्यांचा मोर्चा काढला होता. तर ह्या काही घटना जी दुसरी गोलमेज परिषद होती ती संपल्यानंतर घडल्या होत्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान ज्या काही घटना घडल्या होत्या त्यांचा अभ्यास केला. आता दुसऱ्या गोलमेज परिषदेवरून जेव्हा गांधीजी येतात तेव्हा ते भारतात सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करतात. आता आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण सविनय कायदेभंग चळवळीचा जो दुसरा टप्पा आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण काय बघितलं होतं तर गांधीजी जस्ट गोलमेज परिषदेमधून भारतात आले होते. ते गिरगाव चौपाटीवर जेव्हा आले होते तेव्हा अस्पृश्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. तर मग हा जो सविनय कायदेभंग चळवळीचा हा जो दुसरा टप्पा आहे हा कधी ते कधीपर्यंत आहे, म्हणजे हा 29 डिसेंबर 1931 ते एप्रिल 1934 पर्यंत हा जो दुसरा टप्पा आहे तो चाललेला आहे. म्हणजे या दुसऱ्या टप्प्यात सविनय कायदेभंग चळवळ काँग्रेसतर्फे चालवण्यात आली होती आणि एकूणच तिचे नेतृत्व होतं गांधीजींकडं. मग गांधीजी 28 डिसेंबर 1931 ला दुसऱ्या गोलमेज परिषदेमधून भारतात आले. मग भारतात येताच त्यांनी काय केलं, कोणताही नियोजनाविना त्यांनी पहिले असं कोणतंही नियोजन आखलं नाही आणि डायरेक्ट भारतात येताच 29 डिसेंबर 1931 ला काँग्रेसने आणि गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. आता काँग्रेसने किंवा गांधीजीने या चळवळीचं नियोजन तर केलं नव्हतं, मात्र ब्रिटिश तयारीमध्येच होते. ते येताच म्हणजे ते भारतात येताच आणि सविनय कायदेभंग चळवळ सुरू करताच 4 जानेवारी 1932 ला गांधीजीला आणि जे सरदार वल्लभभाई पटेल आहे त्यांना अटक करण्यात आलं होतं आणि जे बाकीचे मुख्य नेते होते ते ऑलरेडी जेलमध्ये होते. त्यानंतर पोलिसांनी काय केलं, पोलिसांना अमर्याद अधिकार देण्यात आले. किती अधिकार देण्यात आले? अमर्याद, त्याला लिमिटच नव्हती. त्यामुळं पोलिसांनी त्या काळात जवळपास 1.2 लाख कोटी झाले 1.2 लाख लोकांना अटक केलं होतं. म्हणजे जवळपास 1,20,000 जणांना पोलिसांनी अटक केलं होतं. त्यानंतर 1932चं जे दिल्ली अधिवेशन होतं आणि 1933चं जे कलकत्ता अधिवेशन होतं त्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर गांधीजीचं जे आश्रम होतं ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर जे लोक होते, जे सर्वसामान्य लोक होते त्यांच्यावर दडपशाही सुरू केली होती. तर अशा प्रकारे ही जी चळवळ होती ती अक्षरशः दडपण्यात आली होती. या चळवळीला यश नाही आले कारण जनता सुद्धा ही चळवळ सुरू करण्यासाठी तयार नव्हती. गांधीजी भारतात येतात, जाहीर करतात सविनय कायदेभंग चळवळ सुरू. काँग्रेसने पण काही नियोजन केलं नव्हतं. ही या चळवळीच्या अपयशाची काही कारण आहे. त्याचबरोबर तिसरं कारण असं आहे की ब्रिटिश ऑलरेडी तयार होते. ब्रिटिशांना माहित होतं गांधीजी आता नाराज होऊन भारतात चालले म्हणजे काहीतरी मोठं करणार, म्हणजे ब्रिटिश ऑलरेडी तयार होतं. गांधीजी येण्याच्या अगोदर त्यांनी बाकीचे भारतातील प्रमुख नेत्यांना अटक केलं होतं आणि गांधीजी भारतात आल्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि गांधीजींना सुद्धा अटक करण्यात आलं. आता एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी ही चळवळ अपयशी मागून स्वतःहून मागे घेतली होती 1934 मध्ये एप्रिलच्या महिन्यात. मग आता गांधीजींनी ही चळवळ मागे घेतल्यानंतर जो काँग्रेसने निवडणुकावर बहिष्कार टाकला होता तो सुद्धा मागे घेतला आणि 1934 मध्ये होणाऱ्या ज्या 5व्या निवडणुका होत्या केंद्रीय कायदे मंडळाच्या त्यामध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये काँग्रेसला 42 जागा जिंकता आल्या होत्या आणि त्याचे नेतृत्व होतं भुलाभाई देसाई यांच्याकडे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता ही जी चळवळ झाली या चळवळी दरम्यान म्हणजे दुसऱ्या टप्प्यात आता सेकंड फेज मध्ये
काय घटना घडल्या महत्त्वाच्या ज्या आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर पहिली घटना आहे की आपण बघितलं होतं की दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर एकमत झालं नव्हतं आणि त्यावरूनच दुसरी गोलमेज परिषद अपयशी ठरली होती. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या अंती सांगण्यात आलं होतं की भारतीय नेत्यांमध्ये जर एकमत नाही झालं तर आम्ही स्वतः जो जातीय निवाडा आहे किंवा अल्पसंख्याकाचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह करू. मग आता रॅम्से मॅकडोनाल्ड त्या काळचे जे इंग्रजांचे पंतप्रधान होते, ब्रिटिशांचे पंतप्रधान होते इंग्लंडमधील, तर त्यांनी हा जातीय निवाडा जो आहे त्याला जातीय निवाडा म्हटलं जातं. हा 16 ऑगस्ट 1932 मध्ये. आता जातीय निवाडा काय मी तुम्हाला परत सांगतो. अल्पसंख्याकाचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्डने जी योजना सादर केली त्याला जातीय निवाडा असं म्हटलं जातं. आणि मग ही जी योजना आहे ही 16 ऑगस्ट 1932 ला जाहीर करण्यात आली आणि याद्वारे सर्व अल्पसंख्याकांना काय करण्यात आलं, स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय, राखीव मतदारसंघ म्हणजे काय मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, परत एकदा सांगतो. तर स्वतंत्र मतदारसंघामध्ये समजून घ्या XYZ हा उमेदवार उभा आहे आणि तो XY समजून घ्या तो मुस्लिम आहे तर त्याला मुस्लिम लोकच मतदान करतील, याला म्हणतात स्वतंत्र मतदारसंघ. राखीव मतदारसंघ म्हणजे काय, तर हा XYZ उमेदवार उभा आहे आणि तो मुस्लिम आहे तर त्याला हिंदूंचे, त्यानंतर जे ख्रिश्चन असतात त्यांचे, त्यानंतर जे बौद्ध असतात त्यांचे आणि इतर जे असतात एक्सेट्रा, तर हे सर्व लोक मतदान करू शकतात, याला म्हणतात राखीव मतदारसंघ. पण इंग्रजांनी काय केलं, सर्व अल्पसंख्याकांना काय दिलं, कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ दिले. आणि अल्पसंख्याकामध्ये कोण कोण होतं, तर मुस्लिम तर होतेच कारण त्यांना पहिल्यापासून स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. त्यानंतर शीख होते, ख्रिश्चन होते, त्यानंतर दलित होते, त्यानंतर अँग्लो इंडियन, बौद्ध, युरोपियन, त्यानंतर भांडवलदार, जमीनदार इत्यादी वर्गांना काय करण्यात आलं, स्वतंत्र मतदारसंघ जातीय निवाड्याद्वारे देण्यात आले. आता यामध्ये प्रॉब्लेम काय होता, तर काँग्रेसने याचा सपशेल काय केला, नकार केला. हे जे मतदारसंघ दिले गेले होते याचा काय केला, पूर्णतः नकार केला. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जाती निवाड्याचा काँग्रेसने पूर्णतः कधीच स्वीकार केला नाही आणि पूर्णतः कधीच त्याला नकारता आलं नाही. कारण आपण बघितलं होतं 1916 ला काँग्रेस आणि लीग मध्ये कोणता करार झाला होता, लखनौ करार. मग या लखनौ कराराद्वारे काँग्रेसने ऍक्सेप्ट केले होते मुस्लिमांसाठीचे स्वतंत्र मतदारसंघ. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की काँग्रेसने जातीय निवाड्याला स्पष्टपणे म्हणजे त्याचा कधी स्वीकारही केला नाही आणि त्याला म्हणजे नाकारलं, पण प्रत्यक्षरित्या कधीही नाकारलं नाही कारण त्यांनी ऑलरेडी मुस्लिम लीगचे स्वतंत्र मतदारसंघाचा स्वीकार केला होता. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर काँग्रेसचा तर नकार होताच, पण काँग्रेसचा नकार का होता, तर आपण स्वतंत्र मतदारसंघ जेव्हा मुस्लिमांना देण्यात आले 1909 मध्ये, तेव्हापासून हिंदू, मुस्लिम आणि जे इतर समुदाय त्यांच्यातील जो दुरावा आहे तो वाढतच गेला होता. मग आता काँग्रेसला ही भीती होती की शीखांना भेटले, त्यानंतर ख्रिश्चनांना भेटले. आपण एक गोष्ट लक्षात येईल, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्यानंतर त्याचं फायनल रिझल्ट काय होतं, फायनल जो निष्कर्ष काय होता, पाकिस्तानची निर्मिती. मग तुम्ही विचार करा, या सर्व घटकांना हे मतदारसंघ मिळाल्याने त्याचा परिणाम काय झाला असता पुढे भारतावर, किंवा या समुदायांना जर व्यवस्थित हँडल केलं नसतं तर याचा परिणाम पुढे भारतावर काय झाला असता. आपल्याला एका व्यक्तीला धन्यवाद म्हणावं लागेल, जे सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला काय केलेलं आहे, युनाइट केलेलं आहे, एकत्रित केलेलं आहे. नाही तर भारताचे असे कितीतरी तुकडे झाले असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आणि हे तुकडे होण्यामागचं कारण काय होतं, तर हे स्वतंत्र मतदारसंघ हे त्याचं कारण होतं. मग आता गांधीजींनी बाकीच्या स्वतंत्र मतदारसंघ ज्या अल्पसंख्याकांना दिली होती त्याला तर विरोध केलाच, मात्र इंग्रजांनी काय केलं होतं, यापूर्वी दलित हे अल्पसंख्याक नव्हते मात्र त्यांना सुद्धा आता अल्पसंख्याकाचा दर्जा दिला. आणि मग गांधीजींना याचा राग आला कारण गांधीजी दलितांना हिंदूचा एक भाग मानत होते, म्हणजे दलित सुद्धा कोण होते, हिंदू होते. आणि मग तुम्ही त्यांना हिंदूपासून सेपरेट करून काय केलं, अल्पसंख्याक बनवलं. मग गांधीजीच्या मते काय होणार होतं की यांचा एक वेगळा वर्ग निर्माण होणार होता आणि गांधीजींना काय करायचं होतं, हिंदू मधील अस्पृश्यता समाप्त करायची होती. मात्र गांधीजींना ही भीती होती की पुढे जाऊन
हा जो वर्ग होता एक अस्पृश्य वर्ग, हा याला नावच पडलं असतं की हे अस्पृश्य वर्ग आहे, मग यांना आपण स्वतंत्र मतदारसंघ दिलेले आणि यांचा एक वेगळाच गट निर्माण झाला असता. हा जो धाक होता हा गांधीजींना होता. त्यामुळे त्यांनी काय केलं, जे दलितांना दिलेले स्वतंत्र मतदारसंघ आहे त्याचा प्रथमतः खूप विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की हे हिंदूंचा भाग आहे आणि मी यांना राखीव मतदारसंघ देण्याच्या विरोधात नाही, तुम्ही राखीव मतदारसंघ यांना द्या, निश्चित द्या. मग आता याच्या विरोधात म्हणजे या गोष्टीच्या विरोधात दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिले या गोष्टीच्या विरोधात गांधीजींनी काय केलं, पुण्यामध्ये, गांधीजी तेव्हा पुण्यामधील येरवाडा जेलमध्ये होते, मग त्यांनी त्या ठिकाणी 20 सप्टेंबर 1932 ला आमरण उपोषण सुरू केलं. म्हणे आता मी माझ्या मृत्यूपर्यंत उपोषण करीन जर दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले तर. मग आता सर्वजण आंबेडकर, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव, तर यांना सर्वजण काय करू लागले, गांधीजींचे प्राण वाचवण्याची मागणी करू लागले. आणि मग यांनी ही मागणी ऍक्सेप्ट करून 24 सप्टेंबर 1932 ला गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा झाली. ती चर्चा पुणे या ठिकाणी झाली आणि या चर्चेतून एक करार उद्भवला, त्याला म्हटलं जातं पुणे करार. या चर्चेतून जो करार निर्माण झाला त्याला काय म्हटलं जातं, पुणे करार. मग पुणे करारावर कोणी कोणी स्वाक्षरी केलेली आहे, तर दलितांच्या वतीने किंवा अस्पृश्यांच्या वतीने कोणी स्वाक्षरी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने कोणी स्वाक्षरी केली, तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी. लक्षात ठेवायचं, गांधीजींनी केलेली नसून पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेली. परीक्षेमध्ये असं येऊ शकतं की काँग्रेसच्या वतीने गांधीजींनी स्वाक्षरी केली, कारण सहसा मुलांना वाटतं की पुणे करार गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झाला असल्याने साईन सुद्धा कोण करणार, आंबेडकर आणि गांधीजी. मात्र इथे तुम्ही फसू शकता. त्यामुळे लक्षात ठेवायचं, काँग्रेसच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केलेली आहे. त्या व्यतिरिक्त, आता या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे एम आर जयकर, त्यानंतर तेज बहादूर सप्रू, त्यानंतर देवीदास गांधी, सी राजगोपालाचारी आणि पाना राजघोष इत्यादी व्यक्तींनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता या पुणे करारामध्ये काय ठरलं होतं, तर पुणे कराराद्वारे जे दलित आहे, अस्पृश्य लोक आहे, त्यांना राखीव मतदारसंघ देण्यात आले होते. आणि आपण बघितलं की मग पुढे जाऊन आपल्या संविधानात अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. आता तुम्ही मला याचं चॅट बॉक्समध्ये जे सिरियसली मुलं व्हिडिओ बघताय त्यांनी मला त्याचं कलम सांगायचंय, काय अस्पृश्यता कोणत्या कलमाद्वारे आपण नष्ट केलेली आहे, हे कलम तुम्ही मला मेसेज करायचे. मित्रांनो, आता या राखीव मतदारसंघ तर देण्यात आले, मात्र त्याची रचना कशा प्रकारे होती, तर केंद्रीय कायदेमंडळात 18% जागा दलितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आणि प्रांतीय कायदेमंडळातील जागांची जी संख्या होती ती पहिले 71 होती, म्हणजे पहिले सुद्धा राखीव मतदारसंघ होते, तर त्या जागांची संख्या आता 148 करण्यात आली. आता यानंतर गांधीजींनी असं ठरवलं हा करार झाल्यानंतर की आता मी माझं उर्वरित जे आयुष्य आहे ते हरिजनांच्या सेवेसाठी समर्पित करणार आहे. तर हा करार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काही जरी प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्समध्ये विचारायचं. मग हा करार झाल्यानंतर हा जो जातीय निवाडा होता त्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आली. ब्रिटिशांनी हा करार मान्य करून जे दलित होते त्यांना काय केलं, राखीव मतदारसंघ अलॉट केला किंवा देण्यात आला. तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता यानंतर तिसरी गोलमेज परिषद भरली होती आणि ती एक नियोजित होती म्हणून नावाला ती भरली होती, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर हिची तारीख आहे 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932. तर ही तारीख सुद्धा लक्षात ठेवायची. प्रत्येक गोलमेज परिषद कोणत्या वर्षी झाली होती, कोणते महिने झाली होती, हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर काँग्रेसने या गोलमेज परिषदेवर बहिष्कार घातला. ही फक्त नावाला भरवण्यात आली होती म्हणून ब्रिटिशांनी काय केलं, हिंदू महासभेला या ठिकाणी बोलवलं नाही. त्यानंतर लीगचे जे जिना होते त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं नाही. बहुतेक संस्थानिकांना आणि मजूर पक्षाने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींना या ठिकाणी बोलवण्यात आले नाही. या ठिकाणी फक्त 106 प्रतिनिधी बोलवले गेले होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर कुणाला बोलवलं होतं, तर आगा खान तृतीय यांना बोलवलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवलं होतं. यांनी तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तेज बहादूर सप्रू, केळकर आणि बेगम जहान आरा शहानवाज यांना बोलवलं होतं. इत्यादी व्यक्ती जे होते ते महत्वाचे होते, यांना बोलवलं होतं. तर आपण बघितलं होतं लिबरल फेडरेशनचे तेज बहादूर सप्रू सुद्धा तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये होते. त्याचबरोबर या बेगम महिलांच्या प्रतिनिधी होत्या, हे आपण बघितलं होतं.
आता ही गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिशांनी पहिल्यापासूनच काही योजना संमत करून ठेवल्या होत्या, पहिल्यापासूनच काही योजना तयार करून ठेवल्या होत्या. हिला मंजुरी, या योजनांना मंजुरी या गोलमेज परिषदेमध्ये देण्यात आली आणि भारतीयांनी या गोलमेज परिषदेमध्ये मूलभूत हक्कांची जी तरतूद आहे ती आमच्या संविधानात ऍड करा असं सांगितलं, पण ती काही मान्य झाली नव्हती. तर इत्यादी गोष्टी तुम्हाला सविनय कायदेभंग चळवळीविषयी आणि त्या दरम्यानच्या ज्या घटना घडलेल्या आहे त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. यावर खूप सारे प्रश्न येतात, प्रत्येक एक ना एक गोष्ट महत्त्वाची आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण सविनय कायदेभंग चळवळीचा जो पहिला टप्पा होता तो अभ्यास करताना एक घटना बघितली होती. राणी गोडेनेल्लू हिनं काय केलं होतं, हिनं मणिपूर आणि नागालँड मधील जे 4000 सैनिक होते तो घेऊन इंग्रजांसोबत बंड सुरू केलं होतं. मात्र इंग्रजांनी हिला अटक करून जेलमध्ये टाकलं होतं. त्या ठिकाणी माझ्याकडून एक चूक झाली होती. मी तुम्हाला हे सांगितलं होतं की तिला 1934 मध्ये सोडण्यात आलं होतं. मात्र 1934 मध्ये सोडण्यात आलं नव्हतं. जवाहरलाल नेहरूंनी 1934 मध्ये तिला सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिला कधी सोडवण्यात आलं तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1947 ला. 1947 ला तिला सोडवण्यात आलं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण भारत स्वतंत्र झाल्यामुळे सर्व जे कैदी होते, राजकैदी, त्यांना सोडवण्यात आलं होतं आणि हिला सोडवल्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी हिला राणीची पदवी दिली होती. काय पदवी दिली होती? राणीची पदवी दिली होती. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला सविनय कायदेभंग चळवळ हा टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे. तुम्हाला व्यवस्थित समजला असेल अशी आशा करतो.